जबरदस्तीचे लग्न भाग 2. राज जरा घाईतच घरी आला होता. आईला लग्नात काय घोळ झाला ते काही कळू नये म्हणजे झालं असं त्याला वाटत होतं. तो घरी आला तेव्हा आई किचनमध्ये काम करत होती. सागर आणि पूनम टीव्ही बघत होते. बघत कसले रिमोटवरून भांडत होते. नंदनी कदाचित रूममध्ये असेल. घरच्या एकंदरीत वातावरणावरून नंदनी लग्नावरून घरी काही बोललेली नाही एवढं त्याला कळलं आणि त्याने मनातच देवांचे आभार मानले. तेवढ्यातच सागरचं लक्ष त्याच्याकडे गेलं. सागर बोलला, मातोश्री आप अभी आए हो, आपको पता है हम आपके इंतजार में यहाँ आम के खजूर बन चुके हैं. हम भाई बहन कब से आपका इंतजार कर रहे हैं. मातोश्री अपने पुत्र से मिलने के लिए व्याकुल है और भाभी जी आपकी याद में तड़प रहे हैं. क्या आपकी इतने समय से लौटने का हम कारण जान सकते हैं. सागरने आपल्या नोटंकी आवाजात त्याच्या समोर येऊन विचारलेच. पूनम म्हणाली, झाली याची नोटंकी सुरू. तुला सरळ विचारता नाही येत का रे. मला तर कळतच नाही. तू इंजिनिअरिंग करत आहेस की वेगवेगळ्या भाषेवर PhD. सागर बोला, उसके लिए टैलेंट चाहिए होता है. शुभा खान के सौतन के कुंभ में बिछड़ी हुई बहन जो आपके पास नहीं है. पूनम म्हणाली, सागर तू मला शुभ्र खानची बहीण म्हणाला. सागर बोला, नहीं पुत्री, हम तो आपको शुभ्र खान के सौतन की बहन बोले. शुभ्र खान की बहन तो बेहद सुंदर थी. सागर परत तिला चिडवत म्हणाला. सागर तू. पूनम बोलतच होती की तुमच्या दोघांचं झालं असेल तर आत येऊ का मी. सागर चिडवतच बोलला. सागर बोलला, अरे आइए मातोश्री, आपके स्वागत हेतु तो हम यहाँ पधारे हे. राज म्हणाला, सागर तुला काही काम नसेल तर मला सांग, माझ्याजवळ खूप काम आहे तुला देण्यासाठी. सागर बोलला, नाही नाही दादा, मी तर गंमत करत होतो. तू काय लगेच सिरियस होतो. सागर घाबरतच म्हणाला, अरे राज आलास तू. किती वेळ झाला तुझी वाट बघतोय मी. मला तुझ्याशी बोलायचं आहे पण त्याआधी तू जेवण करून घे. नाश्ताही नाही केलास तू. जा पटकन फ्रेश होऊन ये. आई किचनमधून बाहेर येत बोलली. राज म्हणाला, आई मी आधी सांगितलं ना की मी ऑफिसमध्ये. तो बोलतच होता की. आई म्हणाली, राहू दे तुझं ऑफिसचा आजचा दिवस. तसंही लग्नासाठी सुट्टी काढलीस ना तू. नाही गेला तरी काही फरक पडणार नाही आणि उद्या पण आपल्याला जेजुरीला जायचं आहे. लक्षात आहे ना तुझ्या. राज म्हणाला, पण आई आपण नंतर कधी जाऊ शकतो ना गं. आता जायची काय गरज आहे. आई म्हणाली, राज जेजुरीला लग्न झाल्यावरच जात असतात. कधीही वाटलं तेव्हा नसतात जात. मला आता तुझे कसलेच आढेवेडे नकोय. कळले ना तुला. पूनम म्हणाली, वाव आई, किती मजा येईल ना आपली. सर्व फॅमिलीसोबत जाईन तेव्हा. पूनम खुश होत बोलली. सागर बोलला, मी तर खूप एक्साइट आहे जाण्यासाठी. किती दिवस झाले आपण कुठलीच फॅमिलीसोबत मिळून काही गेलोच नाही. प्लीज दादा, आता तू जास्त भाव नको खावा. मला जायचं आहे जेजुरीला. राजने एक सुस्कारा टाकला. त्याला कळलं आता आईला काहीही बोलून काहीच फायदा नाही. तिने जायचं ठरवलं आहे तर काहीही करून जायचंच. मी काय करू यार रोहिणी, मला काहीच कळत नाही आहे. त्या एवढं छान वागत होत्या माझ्याशी की मला त्यांना काही उलट बोलायचं वाटलंच नाही ग. नंदनी जी रोहिणीशी फोनवर बोलत होती. रोहिणी म्हणाली, नंदनी तू अशीच भोळी राहशील ना ग इथे ते. तर तो दिवस दूर नाही ज्या दिवशी तू त्या घरची मोलकरीण बनशील. तुला कळत का नाही ग हे. त्या तुझ्याशी चांगलं वागण्याचं फक्त नाटक करत आहे. तू तिथे रमली तेव्हा त्या खरे रूप दाखवतीलच त्यांचं. मग तर तू घरही सोडू शकणार नाहीस. एक वेळ तुझी नवरा बायको म्हणून एक झाला तर काय करशील तू. नंदिनी म्हणाली, वेडी आहेस का ग तू रणू. मी असं काहीही होऊ देणार नाही. आणि त्या खरंच माझ्याशी चांगलं वागतात. मला नाही वाटलं त्या चांगुलपणाचा दिखावा करतात म्हणून. तुला माहीत आहे आज नंदनी नाश्ता करतच रूममध्ये जाणे ठीक वाटले नाही. तिने कितीही ठरवलं वाईट वागेल तरी जे तिच्या स्वभावातच नाही ते ती कशी वागू शकेल. समोरच्याही तिच्यासोबत तसा वागत असेल तर ती उलटून बोलू शकत नाही. पण त्या एवढ्या चांगल्या वागत असताना आणि तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असताना घालून पाडून बोलणे तिला जमणारच नव्हती. आणि तशीही ती रूममध्ये बसून कंटाळलेलीच होती. म्हणून मग तिने मंगलाबाईंना स्वयंपाकात मदत करायचे ठरवले होते. आणि या दरम्यान त्यांना काही त्रास देता आला तर पाहू असेही तिनं मनोमन ठरवले होते. म्हणजे तिला त्याचा खरा चेहराही दिसेल. नंदनी म्हणाले, आई मी तुम्हाला स्वयंपाकात मदत करते. मला नुसते रूममध्ये बसून कंटाळा आलाय. नंदनी तिच्या नकळत तिच्या तोंडातून त्यांच्यासाठी आईच निघाले. आई म्हणाली, अगं कशाला, मी करते ना. तसंही मला सर्व कामे करून मेसवर जायची सवय पडलेली आहे आणि आज तर मेसवरही मी जाणार नाही आहे.
मंगलाबाई पिठांचा डब्बा काढत नंदिनीला म्हणाल्या होत्या, तुम्ही मेसवर काम करता? आई म्हणाली, अगं हो, खूप वर्षापासून म्हटलं तरी चालेल. राजचे बाबा होते तेव्हा मला काहीच करायची गरज पडली नव्हती. पण ते गेले आणि घरची सर्व जबाबदारी मोठा भाऊ म्हणून राजवर आली. मला त्यांची घरांसाठी चाललेली फरफट पाहत जात नव्हती. वर त्याचं शिक्षणही सुरू होतं. म्हणून मग तो नाही म्हणत असतानाही मी मेसमध्ये जायला सुरुवात केली. माझ्या राजच्या शिक्षणावरही या सर्व जबाबदारींचा खूप परिणाम झाला. नेहमी हसता खेळता असणारा तो जणू जगणंच विसरून गेला होता. त्याचे भाऊ बहीण जेव्हा वह्या पुस्तके दुसऱ्यांची वापरत तेव्हा खूप वाईट वाटायचे त्याला. नीट कपडेही मिळत नव्हती त्यांना. तेव्हापासून जे त्याने सर्वांशी जबाबदारी घेतली ना, तेव्हापासून स्वतःला काय लागतं काय खुपतं ते विसरूनच जातो तो. फक्त आमच्यासाठी जगू लागला. त्याचा तो खट्टाळ स्वभाव जणू जबाबदारींच्या ओझ्यांखाली दबून गेला होता. मंगलाबाई शून्यात पाहत भावूक होत बोलत होत्या. नंदिनीला जरा वाईटच वाटले त्यांचे ऐकून. पण जे मनाला पटत होते ते तिला तिच्या बुद्धीला पटू द्यायचे नव्हते. म्हणून तिने जास्त विचार केलाच नाही. अगं मी पण काय सांगत बसले तुला. जा तू रूममध्ये जाऊन तुझं सामान लावून घे. जेवण तयार झालं की मी तुला आवाज देईलच. मंगलाबाई कणिक मळायला घेत बोलल्या. नंदिनी म्हणाली, नाही मी करते ना काहीतरी. मी एक काम करते, तुम्हाला भाजींसाठी कांदा चिरून देते. ती कांदा घेत बोलली. तशीही तिला घरी काम करायची सवय होती. म्हणून तिने पटकनच कांदा घेऊन तो चिरायला लागली. तिची काम करण्याची धडपड पाहून मंगलाबाईही मग काही बोलल्याच नाही. त्यांना तर तिचं कौतुकच वाटलं की त्यांना नाही बोलत असूनही तिला काम करायचं आहे. नंदिनी कांदा चिरता चिरता यांना त्रास कसा देता येईल याचा विचार करत होती. ती त्यांच्या बोलण्यात गुंतत होती जी तिला करायचे नव्हते. ती विचारच करत होती की तिचे चाकूमुळे बोट कापले गेले आणि आतून लगेच रक्तस्राव सुरू झाला. तसं मंगलाबाई म्हणाल्या, अगं बाई किती लागले तुला. तरी तुला म्हणत होती मी करते म्हणून. त्या तिला वॉशबेसिनमध्ये नेत बोलल्या. त्यांनी जखम पाण्याखाली धुतली. पूनम. मंगलाबाई पूनमला आवाज देत म्हणाल्या, काय झालं आई, का ओरडत आहेस तू. पूनम किचनमध्ये येत बोलत होती. तिला नंदिनीचे बोट कापलेले दिसले. तसे ती, वहिनी काय झालं तुला, हे कसं कापलंय. आई म्हणाली, अगं बोलत काय बसली, जा लवकर डेटॉल आणि कापूस घेऊन ये. पूनम म्हणाली, हो आणते मी लगेच. पूनम किचनमध्ये बाहेर जात बोलली. पूनमने लगेच डेटॉल आणि कापूस आणला. मंगलाबाई लावतच होत्या की नंदिनी म्हणाले, आई कशाला, लहानशा जखमी आहे ती, बसेल लवकरच. आई म्हणाली, अगं काय बसेल, केवढं रक्त निघलंय यातून. मला लावू दे, ही जखम थोडी चुरचुरेल पण तुला बरं वाटेल थोड्या वेळानंतर आणि जखमही लवकरच भरून येईल. मंगलाबाई काळजीने बोलत होत्या. त्या जखमीवर डेटॉल लावत होत्या. पण नंदिनी त्यांच्याकडे फक्त एकटक बघत होती. खरं तर तिला अशा जखमींची सवय होती. घरी तिला काम करता करता भरपूर वेळा इजा झाली होती. पण कोणीही तिला ना विचारायला येत होते ना किती इजा झाली हे पाहायला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. एवढ्या प्रेमांची तिला सवय नव्हती. आज अचानक एका आईला आपल्या मुलीची वाटते तशी काळजी मंगलाबाईंना घेताना पाहून गालावर ओघळलेले अश्रू गळ्यांवर तरंगत कधी गेले ते तिला कळलेच नाही. पूनम म्हणाली, वहिनी तू का रडत आहेस. पूनमने तिला रडताना पाहून काळजीनेच विचारले. तशी एवढ्या वेळ डेटॉल लावणाऱ्या मंगलाबाईंचे लक्ष तिच्यावरच गेले. आई म्हणाली, काय झालं बेटा, खूप दुखतंय का. त्यांनी काळजीने नंदिनीला विचारले. तसे नंदिनीने पटकन स्वतःचे डोळे पुसले. काही नाही, ते डेटॉल जरा चुरचुरल्याने थोडेसे पाणी आले डोळ्यात. नंदिनी खोटच बोलली. पूनम म्हणाली, वहिनी ते थोडंसं दुखतच, पण काही वेळाने बरे वाटेल बघ तुम्हाला. आई म्हणाली, हो नंदिनी, जा आता तू रूममध्ये जाऊन आराम कर. स्वयंपाक झाला की मी आवाज देईल तुला. मंगलाबाईने जबरदस्तीनेच तिला रूममध्ये पाठवले. वर्तमान ऋणू ते एवढ्या काळजीने औषध लावत होत्या की त्या काळजीपुढं मला औषधांपुढं त्रास होत आहे हे सुद्धा जाणवले नाही. ऋणू म्हणाली, वेडी आहेस नंदिनी तू आणि भोळी सुद्धा. तुझ्या या भोळेपणाचा फायदा उचलून त्या चांगुलपणाचा दिखावा करत आहे आणि हे तुला कळत सुद्धा नाही आहे. नंदिनी म्हणाली, मला नाही वाटत ऋणू त्या दिखावा करत असेल. आता लग्न झाल्यावर का दिखावा करतील त्या. तसंही त्या जे बोलल्या त्यावरून मला वाटत नाही त्यांना यातील काही माहीत असेल म्हणून. मला खूप निर्मळ वाटल्या ग त्या. रोहिणी म्हणाली, खरंच तू वेडी आहेस नंदिनी. त्या काहीच माहिती नसल्याचे सोंग घेत आहे.
हे कळत कसं नाही ग तुला? त्या बोलल्या थोड्याशा चांगल्या वागल्या, याचा अर्थ त्या चांगल्या आहेत असा होत नाही. आणि तुझ्यासारखी पैसे कमवणारी त्या सुंदर सून यांना गमवायची नाही आहे. तू स्वतःच्या पायावर उभी आहेस, तुला वाटलं तेव्हा तू सोडून जाशील असं वाटत असेल त्यांना. नंदिनीला तर काही कळतच नव्हते, काय खरे आणि काय खोटे. त्या चांगुलपणाचा दिखावा करत असाव्या असं तिला वाटतच नव्हतं आणि ऋणूचे बोलणेही तिच्या बुद्धीला पटत नव्हते. नंदिनी, हे बघ, तू तुझं ध्येय विसरू नको. त्या लोकांनी खोटे बोलून लग्न केले तुझ्याशी, याचा बदला घ्यायचा आहे तुला त्यांच्याकडूनच. आणि लवकरात लवकर डिवोर्स घेऊन स्वतःला मोकळे करायचे आहे. असल्या खोटारड्या लोकांपासून तुझ्या बाबाला काय जायचं ते काय समजता येईल नंतर. त्याची तब्येत पाहून. मी काय बोलते ते कळतंय ना तुला नंदिनी? तसे नंदिनीलाही तिच्यासोबत कसं फसवून लग्न केलंय ते आठवलं आणि ती निर्धाराने आणि तेवढ्यातच रागात ती पण बोलली, तू खरं बोलतेस ऋणू. मी कसं विसरू शकते की या लोकांनी खोट्या श्रीमंतीचा वापर करून मला मिळवलंय. आता यांच्या खोट्या काळजीत, खोट्या गोड बोलण्यात मी भुलणार नाही आहे. मी यांना आता कशी सतावते ते बघ फक्त तू. एवढी त्रास देईल मी की त्यांना मला डिवोर्स दे म्हणून रिक्वेस्ट करतील ते मला. नंदिनी निर्धाराने बोलली. रोहिणी म्हणाली, डॅश लाईक माय गुड गर्ल. काळजी घे स्वतःची आणि काही वाटलं तर लगेच मला फोन कर. ए बंदी, आपके खिदमत में हाजीर होगी. नंदिनी म्हणाली, हो हो डामेबाज, समजलं मला, ठेवा आता. ऋणू हसून बोलली, तुला हे सर्व करायची गरज नाही आहे. अचानक शब्द कानी पडले आणि तिचे वळून पाहिले. समोर राज उभा होता. त्याने तिचे शेवटचे बोलणे ऐकले होते. राज म्हणाला, काय? नंदिनी म्हणाली, तुला माझ्यापासून वेगळे होण्यासाठी कोणाला त्रास देण्याची किंवा कोणाला सतवण्याची गरज नाही आहे. मी स्वतः तुला डिवोर्स द्यायला तयार आहे ना. राज डिवोर्स शब्द उच्चारतानाही त्याच्या हृदयात एक अनोळखी अशी नकोशी वेदना उठत होती. नंदिनी म्हणाली, पण तू का देशील मला डिवोर्स? राज म्हणाला, का? तुला नकोय का? नंदिनी म्हणाली, मला का नको असेल, पण तू एवढ्या लवकर डिवोर्स द्यायला कसा काय तयार झालास? की माझ्याशी लग्न तुला खेळ वाटतोय? राज म्हणाला, मला खेळ खेळता येत नाही आणि मी कधी कोणाच्या भावनाशी खेळलोच नाही ग. मी तुला आधीच म्हटलं होतं, हे लग्न मी तुझ्यावर लादणार नाही आहे. मी तुला लवकरात लवकर या नात्यांपासून मुक्त करेन. पण त्यासाठी जर तू माझ्या फॅमिलीला काहीही त्रास द्यायचा विचार करत असशील तर ते तुझ्यासाठी योग्य होणार नाही, एवढे लक्षात ठेव. नंदिनी म्हणाली, तुला म्हणायचं काय आहे? तुम्ही लोकांनी माझा खेळ केलाय. मला फसवून श्रीमंतीचा मुखटा पांघरून तू माझ्याशी लग्न केलंय. पण त्यासाठी मी अवारश्यक काढायचा नाही असं म्हणायचं आहे का तुला? मी सगळं सहन करेल. तुम्ही बोललात ते ऐकेल असं वाटते का तुम्हाला? तसं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर हा तुमचा सर्वात मोठा गैरसमज आहे. मी तुला आधीच सांगितलं की मी काही अबला नारी नाही आहे की तू म्हणाल तसे मी ऐकेल. नंदिनी चिडत तसा राजही चिडला. तू समजतेस काय ग स्वतःला? सरळ बोललेस ना मी की तुला या नकोशा नातातून मुक्त करेल म्हणून. मग काय फालतूची बडबड करतेस दरवेळेस? आणि शेवटचं सांगतोय तुला की मी तुझ्याशी फसून लग्न नाही केलंय. तुला विश्वास ठेवायचा नसेल तर ठेव, नाही तर जा उडत. आणि काय ग हा अबला नारीचा तबला वाजवते नेहमीच? मी किंवा माझ्या घरच्यांनी तुला काही त्रास दिलाय का? काही बोलले का ग तुला? नाही ना. मग हे तुझं अबला नारी पुराण बंद कर. नंदिनी म्हणाली, हे बघ तू आता जास्त बोलतोय. राज म्हणाला, नाही, हे तर मी खूप कमी बोलतोय. पण तू जर माझी आई, बहीण किंवा भाऊ यांना काहीही त्रास द्यायचा विचार जरी केला ना, तर तुला डिवोर्स तर मी देणारच नाही. पण तुझ्यासाठी या जन्मात माझ्यापेक्षा वाईटही कोणी होणार नाही, एवढं लक्षात ठेव. राज तिच्यासमोर उजव्या हातांनी तर्जनी करत बोलत होता. नंदिनी म्हणाली, तू मला धमकी देतोय का? राज म्हणाला, नाही, सध्या तर फक्त सांगतोय. पण हे तू ऐकलं नाहीस तर पुढच्या वेळेस ती धमकी असेल. नंदिनी म्हणाली, हे बघ मी तुला घाबरणारी नाही आहे. नंदिनी घाबरत तर होतीच, पण न घाबरण्याचा खोटा आणत होती. राज म्हणाला, मलाही तुला घाबरायचं नाही आहे. पण आपल्यातील डिवोर्सची गोष्ट या खोलीच्या बाहेर जाता कामा नये. डिवोर्स मिळेपर्यंत तू या घरची सून आणि या रूम बाहेरची माझी बायको आहे, एवढं लक्षात ठेव. हवं तर मी माझी रिक्वेस्ट समज. नंदिनी म्हणाली, परत नाटक? तुला नाटक करण्याशिवाय काही येत नाही का रे? तू खरंच नाटकात खूप तरबेज आहे की खोटं बोलण्याशिवाय तुला होत नाही? मी कसलीही नाटक करत नाही. मला हे लग्न मान्य नाही आणि ह्या घरची सून म्हणून राहणे तर मुळीच नाही.
राज म्हणाला, नाटक काय आहे ग त्यात? तुला मान्य नाही म्हणून सत्य परिस्थिती बदलत नाही. तू माझी बायको आहेस तेही कायद्याने. फक्त फरक एवढाच आहे की मी या खोलीत तुला तो नवऱ्यांचा हक्क मागितलेला नाही आहे. याचा अर्थ तू माझी बायको नाही आहेस किंवा तू या घरची सून नाही आहेस असा होत नाही. राज म्हणाला, तू नाटक समज किंवा काहीही, पण माझ्या घरातील कोणालाही दुखवण्याचा प्रयत्न तू करायचा नाही. मी तुला काहीही त्रास देणार नाही आणि प्रयत्न करेल लवकरात लवकर हे नाटक थांबवून तुला मुक्त करण्याचा. शेवटचं वाक्य राज मनावर दगड ठेवून बोलत होता. नंदिनी म्हणाली, मला परत नाही, लवकर डिवोर्स हवाय. नंदिनी म्हणाली, मी जेजुरीवरून आल्याबरोबर वकिलांकडे जाईल डिवोर्स फाईल करायला. नंदिनी म्हणाली, जेजुरी आता हे काय नवीन? राज म्हणाला, आईच्या मते आपलं लग्न विघ्नपणे झाले म्हणून सर्व फॅमिलीसोबत जायचं आहे. नंदिनी म्हणाली, काय? मी कुठेही येणार नाही. राज म्हणाला, आपलं आताच ठरलंय ना. हे बघ, मला आईला त्रास नाही द्यायचा आणि तुला बाबाला. शिवाय लवकर डिवोर्सही हवाय तुला. मग आपण हे सर्व शांततेत सॉल्व्ह करू शकतो. तर तुला कोणाला त्रास द्यायची काय गरज आहे? काही दिवस त्यांचं मन तुला राखायचंच आहे फक्त. आईचं एक सून म्हणून तर पूनम सागरची एक वहिनी म्हणून. यासाठी बाकी सर्व करायची तुला गरज नाही आहे. नंदिनी म्हणाली, तुम्ही पण मला फसवलं ते. राज म्हणाला, किती वेळा सांगू तुला, नाही फसवलं मी. आमच्यापैकी कोणीही तुम्हाला. तुझ्या त्या जयश्री आत्यालाही सगळं माहीत होतं. तुझ्या त्या आईला आणि बाबाला पण तुला बघायला आलो तेव्हा सगळं सांगितलेलं होतं. मी स्वतः तुझ्या बाबांना माझा पगार आणि घरातील सदस्य सर्व क्लिअर केलं होतं. माझ्या आईने तर तुझ्या बाबांना एकांतात सर्व परिस्थिती सांगितलेली होती आमची. पण तरीही तुझा आमच्यावर विश्वास नसेल तर यापुढे मला काहीच बोलायचं नाही. नंदिनी म्हणाली, तू हे सिद्ध करू शकतेस की तू आम्हाला फसवलं नाहीस लग्नासाठी म्हणून? राज म्हणाला, सिद्ध केले तर तू हे लग्न निभवशील जीवनभर? राहशील माझ्यासोबत कायमची? देशील मला साथ आयुष्यभर? तो खूप आशेने विचारत होता. नंदिनी म्हणाली, मला वेळ लागले का जीवनभर तुझ्यासोबत राहायला? तुला 2 मिनिट सुद्धा झेलू शकत नाही मी. आयुष्यभर काय झेलेन? आणि मला माझ्या बाबांवर पूर्ण विश्वास आहे. तू काहीही सांगितलं तरी मी तुझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. राज म्हणाला, मग मलाही काही सिद्ध करायची काही गरज नाही. राज ठामपणे बोलत होता. नंदिनी म्हणाली, ठीक आहे, मग मी डिवोर्स मिळेपर्यंत हे सर्व नाटक करेन, पण तू लवकरात लवकर मला तुझ्यापासून मोकळं करायचं. राज म्हणाला, ओके. तो एवढंच बोलू शकला. तिचे ते लवकर मला तुझ्यापासून मोकळं कर हे शब्द त्याच्या हृदयात खोलवर उतरून त्याला त्रास देत होते. परत त्याला ती वेदना स्वतःला जाणून द्यायची नव्हती. म्हणून तो स्वतःचे मन वळवण्यासाठी बेडवर जाऊन ऑफिसच्या काम करत बसला होता. मीटिंगला तर जाऊ शकत नव्हता, पण शुभमला सांगून तिथूनच स्वतःचे पॉईंट त्याला क्लिअर करायचे होते. भलेही कंपनीत तो साधा एम्प्लॉय असला तरी त्याची बिझनेसमधली हुशारी त्याच्या बॉसने बरोबर ओळखलेली होती. त्यातील काही गोष्टी ते राजसोबतही डिस्कस करत असत, ज्यामुळे त्यांना खूप वेळा फायदाही झाला होता. वहिनी, पूनम नंदिनीला आवाज देत रूममध्ये आली होती. नंदिनी रूममध्ये खुर्चीवर बसून तिचा PhDचा अभ्यास करत होती. पूनम म्हणाली, वहिनी सॉरी, मी डिस्टर्ब तर केले नाही ना तुला? पूनम तिच्या हातातील पुस्तक पाहत बोलत होती. नंदिनी म्हणाली, नाही ग, आताच घेतलं मी जरा पुस्तक, बोल ना. पूनम म्हणाली, ते आपण शॉपिंगला जायचं का? उद्या जेजुरीला जायचं आहे ना. त्यासाठी काही सामान आणायचं आहे आणि आपणही आपल्यासाठी काही शॉपिंग करूया ना. नंदिनी म्हणाली, अगं पण मी काय घेणार? पूनम म्हणाली, ते पाहू आपण गेल्यावर. वहिनी चाल ना ग प्लीज, दादाही येणार आहे ना. मग तर मला यायलाच नको. नंदिनी तोंडातल्या तोंडात बडबडत म्हणत होती. पूनम म्हणाली, काही बोललीस का ग वहिनी तू? नंदिनी म्हणाली, नाही ग, पण पूनम म्हणाली, वहिनी चाल ना ग, खूप मज्जा येईल ना. तू नाही आली तर आई मला सुद्धा जाऊ देणार नाही. पूनम बारीक तोंड करत म्हणत होती. नंदिनीला तिचा बारीक झालेला चेहरा पावला नाही आणि तिने येण्यासाठी होकार दिला. तुला आईला नाही बोलता नाही आले का? की तुलाही माझ्यासोबत टाइम स्पेंड करता येणार म्हणून मला सोबत न्यायचे होते? राज म्हणाला, मला काही हौस नाही तुझ्यासोबत यायची. आईने जबरदस्तीने तुला माझ्यासोबत पाठवले म्हणून आणावे लागले. ती शॉपिंगसाठी तयार झाल्यावर ऐन वेळेवर पूनमला आईने जोगे काकूंच्या घरी जायचे आहे म्हणून राज आणि नंदिनीला लॉन शॉपिंगला पाठवले. तसे मंगलनेही मुद्दाम केले होते. त्यानिमित्ताने का होईना त्यांना एकमेकांसाठी वेळ मिळेल, ह्या त्या मागूचा हेतू होता. तेवढ्यातच त्याने गाडीला ब्रेक मारला. अचानक ब्रेक लागल्याने तिचा हात त्याच्या खांद्यावर गेला. तेवढ्यानेच राज शहारून गेला.
त्याच्या मनात गुदगुल्या होत होत्या. एका वेगळाच विश्वास असल्याची फिलिंग त्याला येत होती, ज्यात फक्त ती आणि तो. ती अशी मागे बसायला तयार असेल तर मी तर आयुष्यभर हिला गाडी मागे घेऊन फिरू शकतो, तो मनातच बोलत होता. नंदिनी म्हणाली, तू मुद्दामून ब्रेक मारू नको, नाहीतर मी रिक्षाने येते. राज म्हणाला, रस्त्याचे स्पीड ब्रेकर दिसत नाही का ग तुला? मलाही मुद्दामून ब्रेक मारून माझ्या हड्ड्या नाही मोडायच्या. नंदिनी म्हणाली, तुला बोलायचे काय आहे? मी जाड आहे? राज म्हणाला, मला काहीच बोलायचे नाही आहे. तुला जे समजायचे ते तू समजू शकतेस. बोलून त्याने गाडी थांबवली. नंदिनी म्हणाली, हाऊ डे यू? तुझी हिंमत कशी झाली मला जाड बोलायची? तू मला एवढं बोलू कसा शकतो? मला तुझ्यासोबत शॉपिंग नाही करायची. मी एकटी समर्थ आहे माझी शॉपिंग करायला. राज म्हणाला, हे बघ, आईने आपल्याला सोबत पाठवलेले आहे, त्यामुळं शॉपिंगही सोबतच करावी लागेल. आपली झालेली डील लक्षात आहे ना तुझ्या? ती अशी ऐकणार नाही हे त्याला माहीत होते. यात काय डीलचं आलं आता? इथे आई नाही आहे, राज म्हणाला, पण आमच्या शेजारचे खूप खबरी फिरतात इथे. ज्यांना आपण वेगवेगळे दिसलं तर आईपर्यंत काही जायला नको, मग चालायचं ना? नंदिनी म्हणाले, ओ गॉड, कुठं फसले मी. तिचा नाईलाज झाला आणि ती त्याच्यासोबत लिस्टमधली एक एक सामान खरेदी करू लागली. घासघीस करत त्याचं सामान घेणं सुरू होतं. नंदिनी तर खूप वैतागली होती त्याच्यासोबत, पण राज तिच्यासोबतचा वेळ एन्जॉय करत होता. असं शॉपिंग करता करता एका दुकानातून काही सामान घेताना नंदिनीचं लक्ष एका वॉचवर जातं. तिला ती पवनसाठी खूप आवडलेली असते. ती त्याची प्राईज विचारून विकत घेते. राजचं सामान घेणं होतं तसे तो तिच्या जवळ येतो तेव्हा त्याचं लक्ष घड्याळांवर जातं आणि तिच्या हातात असलेल्या खरेदींच्या पावतीवरही हे घड्याळ फक्त 300 रुपयाचं आहे. तुला फसवलंय त्याने, नंदिनी म्हणाली. तुला कसं कळलंय? राज म्हणाला, कारण मी हेच घड्याळ वापरतो आणि नसलीही वापरत तरी मला वॉचची तेवढी माहिती आहेच. नंदिनी म्हणाली, असू दे, मला काही प्रॉब्लेम नाही त्याचा. तेवढा लॉस होतच असतो. त्यांना पण काही प्रॉफिट हवंय ना, हे ती त्याला समजावत होती की स्वतःला तिलाच माहिती, कारण मनातच तिच्या त्या दुकानदाराला खूप शिव्या देणंही चालू होत्या. तिला पाहून राजने काही अशी मान हलवली आणि दुकानाच्या बाहेर आला आणि त्याच्या पाठोपाठ तीही. हे काय नंदिनी? एक ओळखीचा आवाज ती दोघे दुकानातून बाहेर आल्यावर तिच्या कानी आला. तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं. राज बाजूला थोडी दूर लावलेली गाडी आणायला गेला होता. नंदिनी म्हणाली, तू इथे काय करतेस? करण म्हणाला, मी तर इकडं खरेदीसाठी आलोय, पण तू इथे काय करतेस? नंदिनी म्हणाली, मी पण खरेदीसाठी आलेली आहे. त्याचं लक्ष तिच्या गळ्यातील मंगळसूत्रांवर जातं. हे काय नंदिनी, तुझ्या गळ्यात मंगळसूत्र? तुझे लग्न कधी झाले? नंदिनी म्हणाली, करण, हे सर्व एवढ्या घाईगडबडीत झालं की काही सांगायला वेळच नाही मिळाला. त्यासाठी सुट्टी घेतली आहे मी कॉलेजमधून. करण म्हणाला, नंदिनी, मला सांगितले का नाही तू? तू फसवलंय मला. एवढी मोठी गोष्ट लपवलीस तू माझ्यापासून. माझं प्रेम होतं नंदिनी तुझ्यावर. करण दुःखी स्वरात बोलत होता. त्याला धक्काच बसला होता, कारण नंदिनी त्याला आवडत होती. आता कॉलेजमध्ये ती परत आल्यानंतर तो तिला प्रपोज करणार होता. नंदिनी त्याचं ऐकून जरा शॉकच झाली, पण तिला आश्चर्यही वाटले नाही. तिला आधीच तिच्यासोबत वागणं पाहून त्यांच्यावर शंका आलीच होती, पण त्यानं तसं काही बोलून दाखवलं नव्हतं म्हणून तीही त्याला काहीच बोलली नाही. कारण तू माझ्यासाठी फक्त एक मित्र आहे. मी कधीच तुला तसं काही बोलले नाही किंवा माझ्या वागण्यातूनही तसं तुला कधी जाणवू दिलं नाही असं मला तरी वाटतं. तू खरंच एक चांगला मुलगा आहेस. कारण तुझ्यात नकार देण्यासारखं काहीच नाही, पण माझ्या मनात कधीच तुझ्याबद्दल तशा भावना नव्हत्याच. तू एक समजदार मुलगा आहेस. मला विश्वास आहे माझ्या नकाराला तू समजून घेशीलच. नंदिनी नाराज होऊन बोलत होती. करण म्हणाला, तसं अवघड आहे, पण ठीक आहे. मी मनात नसतानाही समजून घेतो तुझा नकार, पण माझ्यासाठी मुलगी बघायची जबाबदारी तुझीच आहे आता. करण हलका हसत बोलत होता. नंदिनी म्हणाली, ओके डन, तुझ्यासाठी मुलगी मीच बघणार. करण म्हणाला, नंदिनी, कॅन आय हग युअर वन्स लास्ट टाइम प्लीज? करण भाऊक होत बोलत होता. नंदिनीला कळलंच नव्हतं त्याला काय बोलायचे ते. कितीही तिने मान्य केले नसले तरी तिचं आता लग्न झालेलं होतं. त्यात अशा बाहेरच्या ठिकाणी परपुरुषाला मिठी कशी मारू द्यायची हाच विचार ती करत होती. तोच करणने तिला मिठी मारली. तिला कळत नव्हते काय करायचे ते. करणला भावनिक आधारांची गरज होती, पण ती त्याच्या मिठीने अवघडून गेली होती. दुरून हे सर्व पाहणारा राज मात्र हाताची मुठी आवळून उभा होता.
त्याला ते काय बोलत आहे हे ऐकू येत नव्हते, पण तिला एका दुसऱ्या पुरुषांच्या मिठीत पाहून त्याच्या हृदयाला अगणित यातना होत होत्या. हृदयात जणू ज्वालामुखीच्या लाला उजळत होत्या. तिला तिथे जाऊन त्यांच्यापासून खेचून वेगळे करायचे होते आणि त्याच्या बायकोला हात लावायची हिंमत करणाऱ्या व्यक्तींचा हात उपटून काढावा असं त्याला त्या क्षणी वाटत होते. पण त्याला तो हक्कच नव्हता ना. किंबहुना असूनही तिने त्याच्यापासून तो हिरावून घेतला होता. तिने करणला तिच्यापासून बाजूला केले. तिलाही ते आवडले नव्हते, पण तो तिचा मित्र होता. त्याला आधार देणे तिला यावेळेस जास्त गरजेचे वाटत होते. नंदिनी म्हणाली, आय एम रिअली सॉरी. करण तिच्यापासून बाजूला होत बोलला, इट्स ओके करण, आपण फ्रेंड्स आहोत आणि नेहमी राहू. ओके. करण म्हणाला, ऑफकोर्स, पण नंदिनी मला तरी कळू दे ना, तुझा तू लकी मॅन कोण आहे ते. लग्नाला तर तू बोलावले नाही, पण आता मला त्याला पाहायची जबरदस्त उत्सुकता आहे. आय नो तो चांगलाच असेल, पण काय करतो हे वेट मी गेस करतो. तो एखादा मोठा गव्हर्नमेंट जॉबवर असेल नक्कीच ना, नाहीतर एखादा बिझनेसमॅन असेल. बिझनेसमॅन असला तरी तो एखाद्या चांगल्या कंपनीत मोठ्या पोस्टवर काम करत असेल. हो ना, तुझ्यासारख्या मुलीला असा तसा मुलगा थोडीच मिळणार आहे. त्यावर नंदिनी त्याला काय बोलावं ते कळतच नाही. हे लग्न कसे झाले हे तिला त्याला सांगायचेच नव्हते. ती बोलतच होती की तेवढ्यातच राज तेथे येतो. निघायचं? राज नंदिनीकडे पाहून बोलला. खूप वेळ त्याने स्वतःला रोखून ठेवलेले होते की त्याच्यामध्ये नको जायला, पण तरीही स्वतःला लाग बजावूनही तो त्याच्या मनाला आवर घालू शकला नाही. आणि शेवटी ते दोघे बोलत होते तेथे गेलाच. करणने त्याच्याकडे पाहिलं. एकदम सिंपल शर्टिंग केलेला शर्ट, त्याखाली ब्लॅक पॅन्ट, सोबत सुपर होंडा गाडी, जी कदाचित सेकंड हँड असावी. त्या गाडीवर नुसतंच खरेदी केलेले सामान ठेवलेलं होतं. तो दिसायला तसा फार देखणा नसला तरी 4 चौघात उठून दिसेल एवढा तरी नक्कीच होता. पण त्याचे राहणीमान साधे होते. घरच्या जबाबदारीमुळे त्याला स्वतःसाठी विशेष काही करावे किंवा बाकी समयी तरुण मुलांसारखी स्टाईल करावी असे कधी वाटलेच नाही. आणि वाटले असते तरी स्वतःसाठी विनाकारण खर्च करण्यापेक्षा सागर किंवा पूनमसाठी ते खर्च करावे असे त्याला वाटत होते. नंदिनी हे तुझी मिस्टर आहेत ना? करण त्याला खालून वर पाहत बोलला. हो, नंदिनी अडखळत बोलली. ओ आहे मिस्टर करण राज चौधरी. काय राज बोलला? त्याला तो मुळीच आवडला नव्हता. करण म्हणाला, ओ राज चौधरी, छान नाव आहे. मी करण, नंदिनीचा मित्र. बाय द वे तुम्ही कुठे काम करता? कारण मला माहीत आहे नंदिनीने लग्न केलं म्हणजे मुलगा चांगल्या घरातील असायलाच हवा. हो ना नंदिनी? त्याचे नंदिनीला नंदू बोलणे राजला आवडलेच नाही. पण बोलेल कोण? राज म्हणाला, आरके कंपनीत माझा जॉब आहे. करण म्हणाला, आरके कंपनी? त्या कंपनीला तर शेअर मार्केटमध्ये काहीच किंमत नाही आहे आणि खूप वर्ष लॉसमध्ये पण होती. तुम्ही तिथे काम करता का? राज म्हणाला, हो. राजला त्याचे बोलणे आवडले नाही, पण नाईलाजाने का होईना त्याने उत्तर दिलेच. करण म्हणाला, पण तुम्ही जिथे काय काम करता? बाकी खूप मोठमोठ्या कंपनीज आहे या शहरात. लॉसमध्ये होती म्हणजे सॅलरी तर खूप कमी मिळत असेल तिथे. राज म्हणाला, एखादी कंपनी लॉसमध्ये आहे म्हणून तुम्ही ती सोडून दुसरी चांगली कंपनी जॉईन करणे, तेही त्या कंपनीने तुम्हाला तुमच्या पडत्या काळात जॉईन करून घेतल्यावर, हे माझ्या मते तत्वांना पटत नाही मिस्टर करण. आता ती कंपनी लॉसच्या कितीतरी वर आलेली आहे. करण म्हणाला, हो, तेही बरोबर आहे तुमचे. करण कसकून हसत बोलत होता. राज म्हणाला, नंदू तू येतेस ना? त्याच्या तोंडून त्याचे नंदू म्हणून मारलेले हाकेने तिला उगीच तिच्या हृदयांची धडधड वाढल्यासारखे वाटत होते. क्षणभर अंगावर शहारा आल्याचा भास तिला झाला होता. नंदिनी राजने ती काहीच रिस्पॉन्स देत नाही बघून पुन्हा एकदा हाक मारली. तशी नंदिनी थोडी भानावर येत, हो, तू गाडी थोडी पुढं घे, मी येतेच. तिच्या बोलण्याने राज मनात नसूनही गाडी थोडा पुढे घेऊन गेला. करण म्हणाला, नंदिनी तू हे लग्न का केले? तू यापेक्षा बेटर लाईफ पार्टनर डिझर्व करतेस. एवढ्या कमी पगारात तर ह्या तुझ्या कोणत्याच गरजा पूर्ण करू शकणार नाही. मला तर हा तुझा लाईफ पार्टनर म्हणून थोडाही आवडलेला नाही आहे. करण राज थोडा पुढे गेल्यावर नंदिनीशी बोलत होता, पण राजला ते ऐकायला गेलंच. त्याला खूप वाईट वाटले हे ऐकून. आजपर्यंत त्याच्या परिस्थितीवर हसणारे किंवा मीठ सोडणारे त्याला जास्त भेटले होते. या समाजात माणसापेक्षा पैशाला जास्त किंमत दिली जाते हे तो आतापर्यंतच्या अनुभवावरून शिकलेला होता. लग्नासाठी मुली पाहायच्या वेळेसही त्याच्या घरची परिस्थिती बघून
अनेकदा त्याला त्याचा फोटो न पाहताच नकार मिळाला होता. आता करणच्या बोलण्यावर नंदिनी काय बोलेल हे त्याला ऐकायचंच नव्हतं. त्याला कदाचित माहीत होतं ती काय बोलणार ते, किंवा त्याला वाटत तरी नसलं होत. तो तसाच गाडी घेऊन पुढे गेला. करण, तू हे विसरू नकोस, तू ही एका प्रायव्हेट कॉलेजवर लेक्चरर्स आहे. तुझीही सॅलरी कमीच आहे ना, आणि माझीही अजूनही कॉलेजला ग्रॅड नाही मिळाली आहे ना. मग आपल्याला कोणाच्या सॅलरीविषयी बोलण्याचा हक्क नाही आहे, आणि आपल्या गरजा कोणाच्या भरोशांवर पूर्ण नसतात करायच्या. मग तो नवरा असो नाहीतर बायको. तिला जर रागच आला त्याचा त्याने राजबद्दल जे बोलले ते तिला आवडलेच नाही. करण म्हणाला, हे नंदिनी रिलॅक्स, मी तर सहज बोललो. ती त्याला काहीच न बोलता राज तिथे होती तिथे आले. तिलाच माहिती नव्हतं तिला एवढा राग का आला ते, पण कोणाच्याही परिस्थितीविषयी बोलून त्याला कमीपणा दाखवणे योग्य नाही असे तिने स्वतःला समजावले. पूर्ण रस्त्यात दोघे एकमेकांशी एकही शब्द बोलले नाही. आज शिलेत जाळण्यासाठी तेल नाही आणलेस का तू? मंगलाबाई सामान काढून बघत होत्या. राज आपलाच विचारात हरवलेला होता. आई काय बोलली यावर त्याचे लक्षच नव्हते. राज ऐकतोस ना? राज म्हणाला, बोल ना आई, काय म्हणतीस? आई म्हणाली, अरे लक्ष कुठं असतं तुझं आजकाल? शिलेत जाळण्यासाठी तेल का नाही आणलंस? राज म्हणाला, आई ते तिथेही घेता येतं ना, सर्व व्यवस्था आहे तिथे. आई म्हणाली, पण इथूनच नेलं तर काय बिघडते? जाऊ दे, आता पाहता येईल तिथेच. बरं सागर, तू त्या गाडीवाल्याला सांगितलंस ना उद्या लवकर यायचं ते? सागर बोलला, हो मातोश्री, तू वेळेच्या आधी तिथे येईलच बघ. माझा मित्रच आहे तो नाही आला ना तर त्याला मी झोपेतून उठून येथे आणेल. तू काय टेन्शन घेऊ नकोस. रात्री जेवण केल्यानंतर दोघेही रूममध्ये आले. राज आपलं बेडवरून अंथरून उशी घेऊन खाली झोपला. नंदिनी, तू हे लग्न का केलं? तू याच्यापेक्षा बेटर लाईफ पार्टनर डिझर्व करतेस. एवढ्या कमी पगारात तर हा तुझ्या कोणत्याच गरजा पूर्ण करू शकणार नाही. मला तर हा तुझा लाईफ पार्टनर म्हणून थोडाही आवडलेला नाही. करणचे बोललेले शब्द त्याला जसेचे तसे आठवत होते. राज मनातच बोलला, काय चुकीचं बोलला तो? तिने किती सारे स्वप्न पाहिले असेल लग्नानंतरचे, जे माझ्याशी लग्न करून फक्त स्वप्नच राहिले. तिला माझ्यापेक्षा कितीतरी चांगला जोडीदार मिळालेला असता. मी लग्नाच्या आधी का भेटलो नाही तिला? मला तिला स्वतःहून माझ्या परिस्थितीविषयी सांगता आले असते तर, तेव्हा तिने नकार दिला असता तर एवढे वाईटही वाटले नसते कदाचित. पण आता खूप जड जाते हे. कितीही दूर राहतो म्हटलं तरी मी तिच्याकडे खेचलो जातो. आज गाडीवर काय झाले होते मला? कधी एवढी स्लो गाडी नसेल चालवली मी, पण आज माझ्याही नकळत माझ्या गाडीची स्पीड कमी झाली. कदाचित ती सोबत होती म्हणूनच. नाही, मला तिच्यापासून दूर राहायलाच हवे. ती खरंच माझ्यापेक्षा चांगला जोडीदार डिझर्व करते, आणि तिलाही माझ्यापेक्षा श्रीमंत जोडीदार हवाय. राज मनातल्या मनात अंथरुणात संवाद साधत होता. इकडे नंदिनी, काय झाले होते मला आज? करण राजविषयी बोलला, त्याचे मला काय एवढे वाईट वाटले? मगाशी गाडीवर कितीही नाही म्हटले तरी मनाला कुठेतरी तो प्रवास संपू नये असे वाटत होते. त्याच्या खांद्यावर हात ठेवल्यावर किती सुरक्षित वाटले मला. जणू मला आता कशाचीच भीती नाही. एवढा स्लो गाडी चालवत होता तरीही त्याला गाडी फास्ट घे असे म्हणावे का वाटले नाही मला? मीही तो प्रवास एन्जॉय करत होती का? ती विचार करतच दुसऱ्या कुशीवर पडली. त्याने नंदू म्हणून हाक मारल्यावर किती स्पेशल फील झाले मला. क्षणभर आजूबाजूला काय सुरू आहे तेही विसरली मी. आणि तो करण जवळ बोलला, ती किती समर्पण उत्तर दिले त्याने. करणला कंपनीविषयी बोलत होता तेव्हा असे वाटत होते त्याचे ते बोलणे ऐकतच राहावे. मी खेचली जाते का त्याच्याकडे? नाही नंदिनी, हे काय करत आहेस तू? तुझ्याशी त्याने खोटे बोलून लग्न केले. हे कसे विसरू शकतेस तू? तुला दूर राहायला हवे त्याच्यापासून. मला श्रीमंती नसला तरी माझ्याशी प्रामाणिक असणारा जोडीदार हवाय. याने तर या नात्याची सुरुवात माझ्याशी खोटं बोलून केलेली आहे. नंदिनी मनातल्या मनात संवाद सुरू होता. तिचा चेहरा राजकडे होता आणि राजची तिच्याकडे त्याच्या पाठमोळ आकृतींकडे पाहतच ती झोपी गेली. पहाटेच ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेवर त्याच्या रूमच्या दरवाज्यांवर जोर थाप पडत होती. तशी दोघांनाही जाग आली. राज, नंदिनी, उठले नाही का अजून तुम्ही? आपल्याला जायचं आहे आज. विसरले की काय? राज म्हणाला. मंगलाबाई दरवाजा जोरात वाजवत होती. राज म्हणाला, हो आई उठलो आम्ही. तो आतूनच बोलला. आई म्हणाली, लवकर आंघोळ करून तयार व्हा. निघायचं आपल्याला लवकर, नाहीतर उशीर होईल पोहोचायला.
राज म्हणाला, हो आई. राजने अंथरूण व्यवस्थित घडी करून ठेवले आणि टावेल ब्रश घेऊन रूम बाहेर गेला. नंदनी ही ब्रश करून रूममध्ये आली आणि आंघोळीला जाण्यासाठी साडी काढावी म्हणून कपाटाजवळ गेली. तसा तिला कालच तो प्रसंग आठवला, पण कपाट तिला किंचित उघडे दिसले. कदाचित राजनेही तिच्यासाठी ठेवलेले असावे. तू रूम बाहेर जा. नंदनी बाथरूमवरून आल्यावर राज तिला रूममध्येच दिसला. राज म्हणाला, काय? नंदनी म्हणाली, मला साडी नेसायची आहे. तू थोड्या वेळांसाठी बाहेर जा. राज म्हणाला, नंदनी माझं आवरलंय सगळं. थोडा वेळ थांब फक्त. नंदनी म्हणाली, माझ्याजवळ वेळ नाही आहे थांबायला. अशी काठपदरांची साडी नेसायला मला वेळ लागतो. त्याला तिच्यासोबत आता कसलाच वाद घालायचा नव्हता. त्यानेच ठरवलेले होते तिच्यापासून शक्य तेवढे दूर राहायचं. म्हणून मग तो काहीच न बोलता रूमच्या बाहेर निघून गेला. आई गाडी आली का? राज बाहेर येऊन सागरला बोलत होता. दादा, गाडी किती वेळाने येऊन प्रस्थान करण्याच्या प्रतीक्षेत आहे, पण आपण तयार होण्यासाठी खूप वेळ केलाय. बाय द वे, वहिनीश्री कुठे आहेत की आपणच आपली तयारी करून आलात? आई म्हणाली, हो राज, नंदनीची तयारी झाली की नाही? लवकरच निघायला हवं आपल्याला. गर्दी असेल तर दर्शनाला वेळ लागेल. पूनम म्हणाली, दादा मी आवाज देते वहिनीला. पूनम जातच होती की सर्वांची नजर तयार होऊन बाहेर आलेल्या नंदनीवर गेली. काठपदराची हिरव्या रंगाची चापून चुकलेली साडी, केस अर्ध क्लचरमध्ये आणि अर्ध मोकळे सोडलेले. तरीही काही खट्ट्याळबट्टा चेहऱ्यांवर होत्याच. हातात लग्नातील हिरवा चुडा, चेहऱ्यांवर शोभेल एवढेच हलके मेकअप, कपाळांवर छोटीशी सूट होणारी टिकली, गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र. एकदम नवी नवरी दिसत होती. राजचा तर तिला पाहून काळजाचा ठोकाच चुकला. तो एकटक तिच्याकडे पाहत होता. नंदनी त्याची एकटक तिच्याकडे असलेली नजर जाणवत होती आणि किंचित छळतही होती. त्याच्या नजरेने तिला जरा लाजल्यासारखेच झाले होते. पूनम म्हणाली, ओ माय गॉड वहिनी, तू किती सुंदर दिसत आहे. एकदम भारी, एकदम नवी नवरी दिसतेस ना तशीच. पूनम तिला एकीकडून दोन्ही हाताने मिठी देत बोलत होती. सागर बोलला, दादा एवढा नको पाहू माझ्या वहिनीश्रीला, नजर लागेल तुझी. सागर राजच्या कानाजवळ जाऊन बोलला. तशी राजची धंदी बाहेर आली. तो जरा आडोशाला सर्व त्याला पाहून गालातल्या गालात हसत होता. नंदनी तर त्यामुळं आणखीनच लाजल्यासारखे झाले होते. माझ्या लेकीला कोणाची नजर नको लागायला म्हणून मंगलाबाईने नंदनी जवळ येऊन काळजांची टीक तिच्या कानामागे लावली आणि चेहऱ्यांवरून दोन्ही हात घेऊन स्वतःच्या कपाळांच्या साडीवर बोटी मोडली. त्यांची माया पाहून नंदनीला पुन्हा एकदा भारावल्यासारखे झाले होते. तिला या सर्वांची सवय नव्हती. पूनम म्हणाली, वहिनी आपण एक सेल्फी घेऊयात, थांब तू. म्हणतच पूनमने मोबाईल काढून एक सेल्फी क्लिक केली. त्यावर, सागर माझा आणखीन एक सेल्फी फोटो काढ ना वहिनींसोबत. सागर बोलला, काय फोटो काढ ना, मलाही वहिनीसोबत फोटो काढायचा आहे. चल वहिनीश्री, आपण सोबत एक पिक काढू. त्याने मोबाईल पूनमजवळ देत तो नंदनी जवळ गेला. राजला तर त्या दोघांना पाहून त्यांचा हेवा वाटत होता. किती बिनधास्तपणे तिच्याशी ते बोलू शकत होते, तिची स्तुती करत होते. तो त्यांना बघूनच मनातच जेलस फील करत होता. आई म्हणाली, सागर, पूनम चल, आपल्याला वेळ नको व्हायला. तिथं गेल्यावर काढ किती काढायचे ते फोटो. सर्व घराबाहेर निघाले. व्यवस्थित दाराला लॉक लावून मग सर्व गाडीजवळ आले. ते आत बसतच होते की तेवढ्यातच टक्कन वाजलं. तुम्ही माझ्याशिवाय जाणार होते की काय? तसे सर्वांनी आवाजाच्या दिशेने पाहिले. पूनम म्हणाली, वाव नीता दीदी, तू तर येणार नव्हतीस ना ग, अचानक कशी आलीस? नीता म्हणाली, अगं काल तू मला एवढा फोर्स केला ना की मलाच नंतर त्याचे वाईट वाटले की तू एवढा फोर्स करूनही मी नाही म्हणले. म्हणून मग मी यायचा निर्णय घेतला. नीता ही लहानपणापासूनच त्यांच्या शेजारी राहत होती. जोशींची मुलगी होती. सध्या फॅशन डिझायनर करत होती. पूनम म्हणाली, जाऊ दे आता, तू आली तर आता मला आणखीनच मज्जा येईल. पूनम हलकी हसत बोलली. सागर म्हणाला, आणि आम्हाला सजा मिळेल. तुला या सुचिंद्रीला सोबत घ्यायला कोणी सांगितलं होतं? पुणे, तुला माहीत आहे ना ही दादाला लाईक करते ते. सागर पूनमच्या कानात बोलत होता. पूनम म्हणाले, मी तिला एकच वेळ म्हटलं होतं, फक्त मला तिने सांगितलं होतं म्हणून. मला काय माहिती ही खरंच येईल ते. सागर बोलला, ती दादासाठी कुठेही येऊ शकते, माहीत नाही का तुला? पूनम म्हणाली, सॉरी ना. पूनम बारीक चेहरा करत बोलत होती. राज म्हणाला, तुमच्या दोघांचं काय चालू आहे केव्हांचं? बस करा लवकर गाडीत. नीता म्हणाली, वाव राज, तुला हा ब्ल्यू शर्ट खूप सूट करत आहे.
खूप हँडसम दिसत आहेस तू यात, राज म्हणाला. थँक्यू, राज हलकासा हसून बोलला. त्यावर नंदिनीचे डोळेच मोठे झाले. ही अशी सर्वांसमोर यांची स्तुती कशी करू शकते, तेही त्यांच्या बायकोंसमोर, निर्लज्ज कुणीकडची. आणि हाही मोठा हसून तिला थँक्स म्हणतोय. याला वाटलं की नाही काही. नंदिनी चाचरत एकवार त्याच्यावर नजर टाकली. तो खरंच खूप हँडसम दिसत होता. त्याच्या निमगोऱ्या अंगावर ते ब्ल्यू शर्ट आणि जीन्स शोभून दिसत होते. त्याने शर्टच्या स्लीव्ज कोपऱ्यापर्यंत फोल्ड केलेल्या होत्या. त्याचे ते पिवळदार दंड त्यातून उठून दिसत होते. निमगोरा असला तरी त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज होते. आज पहिल्यांदा ती त्याला एवढी निरखून बघत होती. किती हँडसम दिसतो ना हा, पण हा असा राहत का नाही? मी असती तर याला असंच नेहमी राहण्यासाठी सांगितलेलं असतं. नंदिनी मनातच बोलत होती. ती आपल्याच विचारांवर चमकली. हे काय बोलत आहे मी? तुला नाही आवडत तो? नंदिनी त्याच्याकडे अशी पाहू नको. नाही नाही नाही, ती मनातच स्वतःला बजावत होती. सर्वजण गाडीत बसत होते. राज समोरच्या सीटवर बसतच होता की सागर. दादा तू मागे वहिनीजवळ बस. ही गाडी मी सांगितली आहे तर मी पुढेच बसणार आहे. तू मागे वहिनीकडे बस जाऊन. तुझी वहिनीजवळ जागा आरक्षित आहे तर तू तिथेच बस. राजला तिच्याजवळ बसायचे तर होते, पण तिच्याजवळ बसून तिच्यात पुन्हा हरवण्याची त्याला भीती वाटत होती. तिच्यापासूनच दूरच बरी अशी त्याला वाटत होती. म्हणून तो आडेवेडे घेत होता. याला माझ्याजवळ बसायचे नाही म्हणतोय हा. या निर्लज्ज पालीजवळ तर बसायचे नव्हते याला. तशीच असेल, म्हणून तर एवढा आडेवेडे घेतो हा माझ्याजवळ बसण्यासाठी. नंदिनी परत मनातच सागर बोलला. दादा प्लीज ना यार, तो ऐकत नाही आहेस हे पाहून राज. ठीक आहे ठीक आहे, बसतोय ना मी, ओके, राज वैतागत बोलला. तो मागे आला. नंदिनी खिडकीजवळ बसली होती. तोही तिच्या शेजारी येऊन बसला. नीता म्हणाले, हे राज मी बसू येते तुझ्या साईडला. त्यावर सागरने पूनमकडे डोळे केले. पूनम म्हणाली, ए नीता दीदी, आपण इकडे मागे बसूया ना. मला तुला काहीतरी सांगायचे आहे, खूप महत्वाचं. आईला बसू दे तिथे. नीता म्हणाली, काय सांगायचं? पूनम काल तर आपण भेटलो होतो ना, तेव्हा का नाही सांगितलंस ग? पूनम म्हणाली, अगं नीता दीदी, मला आता आठवली ती गोष्ट. प्लीज ये ना ग तू. अखेर नीता नाईलाजाने का होईना मागे पूनम जवळ जाऊन बसली आणि मंगलाबाई राजजवळ आल्या. नंदिनी तर मनातच हुश, काय मुलगी आहे ही. एखाद्या लग्न झालेल्या मुलाजवळ बसायला काहीच कसं वाटत नाही हिला. बेशरम. चला सर्व बसले, निघायचं आता? सागरने विचारले. हो, सर्वांनी होकार दिला. तर चला मग. येळकोट येळकोट जय मल्हार. जयघोष करतच गाडी जेजुरीसाठी निघालेली होती. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.